शेतकऱ्यांसाठी अतिशय दुःखद अशी बातमी आहे। काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं प्रचंड असं नुकसान झालंय। नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा, कागडाळा, अक्कलकुवा या तालुक्यामध्ये अनेक भागात पाऊस झाला आणि आंब्याच्या झाडाला आलेला मोहोर सुद्धा या पावसामुळे गळालाय। उत्पादनात त्यामुळे मोठी घट होण्याची शक्यताही वर्तवली जाते। काल अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं आणि त्याचा थेट फटका हा पिकांना बसलेला आहे। अगदी मोहोर आलेल्या आंब्याला सुद्धा याचा फटका बसल्यामुळे आता उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हा अवकाळी पाऊस बरसला। यामध्ये प्रकाशा, कागडदा, अक्कलकुवा या सगळ्या तालुक्यांचा सुद्धा समावेश आहे आणि या ठिकाणचे सगळे शेतकरी आता हवालदिल झाले आहेत, नुकसानग्रस्त ते झाले आहेत। म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आता भरपाईची मागणी सुद्धा ते सरकारकडे करणार आहेत। एकंदरीतच सागर निगवडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सागर, काय सांगाल, नेमकं कशी परिस्थिती आहे सध्या नंदुरबारच्या जिल्ह्यामध्ये? काल सायंकाळी मोठ्या अवकाळी पाऊस जोरात बरसला आणि त्याचाच फटका आता रब्बी हंगामातील पिकांना बसलेला आहे। पपई असेल, केळी असेल, यासोबत हरभरा असेल, यासोबतच आंब्यांच्या झाडाला देखील मोठा फटका बसलेला आहे। आंब्याच्या झाडांना नुकताच मोर यायला आता सुरुवात झालेली होती, मात्र काल आलेल्या या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडाचा मोर जो आहे तो गळून पडलेला आहे आणि त्याच्यामुळेच या भागातील आंब्याच्या झाडाला किंवा कैरीच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे आणि शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होणार असल्याचं सध्याचं चित्र आहे। धन्यवाद सागर, या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय की अवकाळी पावसाचा फटका हा थेट शेतकऱ्यांना बसलेला आहे, कारण की त्यांच्या पिकांचं नुकसान झालंय। ही पपईची सगळी झाडं आपण बघतोय, अतिशय वाईट अवस्था त्यांची झाली आहे।